दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचे नॉनस्टॉप अपडेट्स। सुरुवातीला अर्थातच बातमी पावसाची आहे, कारण मुंबईत काल दिवसभर विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षातील सर्वात धुवाधार पावसाने काल मुंबईला झोडपलं। धरणाची पाणी पातळी 68% गेली आहे। दरम्यान कालच्या जोरदार पावसाने मुंबईच्या अनेक भागात पाणी झालेलं पाहायला मिळालं। चेंबूर, खार, अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात गुडघाभर पाणी साचलं। तसंच मुंबईची लाईफलाईन देखील या पावसामुळे विस्कळीत झाली आहे। आज सकाळपासून देखील चांगला पाऊस होतोय। मध्य आणि हार्बरवर 10 मिनिटं गाड्या उशिराने आहेत, तर पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस या 1.5 ते 2 तास उशिराने सुरू आहेत। तिकडे तळ कोकणात देखील पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। काल दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने थोडीही विश्रांती घेतली नाहीये। नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडामार्ग या जिल्ह्यामध्ये सगळ्याच भागामध्ये रात्रभर जोरदार पाऊस आहे। दरम्यान येत्या 24 तासात मुंबईसह कोकणामध्येही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मात्र मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात अद्यापही पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे बळीराजा अद्यापही चिंताग्रस्तच आहे। मुंबईला पवई लेकमध्ये पडलेल्या मुलाला स्थानिकांनी वाचवलंय। पवईच्या तलावात काही मुलं पोहण्यासाठी गेली होती। यावेळी एक मुलगा पाण्यात बुडत असल्याचं निदर्शनास आलं। प्रत्यक्षदर्शींनी तातडीने धाव घेतली आणि मुलाला वाचवलंय। पवई तलावाच्या आंबेडकर गार्डन जवळची ही घटना आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने तिकडे नाशिक परिसरातही जोर धरलेला आहे, त्यामुळे त्र्यंबकेश्वरचं सौंदर्य फुलून आलंय। पावसामुळे सगळीकडेच दाट धुकं आहे। समोर ब्रह्मगिरीची डोंगर रांग आहे, तर चहूबाजूला खळाळत जाणारे धबधबे पाहायला मिळत आहेत। पावसामुळे खुलून आलेला निसर्ग डोळ्यांचं पारणं फेडतोय। इकडे रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित केल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी भाजपच्या व्यंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नायडूंच्या नावाची अधिकृत घोषणा केली। संसदीय कार्यमंत्री असलेले व्यंकय्या नायडू नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। काँग्रेसने मात्र पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू तर यूपीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी देखील आज अर्ज भरणार आहेत। मला विश्वास आहे की व्यंकय्याजी निश्चित निवडून येतीलच, पण सर्व पक्ष हे व्यंकय्याजींच्या उमेदवारीला पाठिंबा देतील आणि आपल्या कारकिर्दीमध्ये व्यंकय्याजी निश्चितपणे या पदाचा गौरव वाढवतील। मी तमाम महाराष्ट्राच्या वतीनं व्यंकय्याजींचं अभिनंदन करतो। उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाल्यावर काल रात्री उशिरा व्यंकय्या नायडू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, त्यामुळे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। व्यंकय्या नायडूंकडे माहिती आणि प्रसारण तसंच नगरविकास खातं होतं। तसंच पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून संरक्षण खातंही पूर्णपणे कोणा एकाकडे नसल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशन संपल्यावर मंत्रिमंडळ विस्तार होईल, तसंच नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी शक्यता आहे। दरम्यान गोपालकृष्ण गांधी यांनी याकूब मेमनची शिक्षा माफ व्हावी यासाठी प्रयत्न केले होते, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शिवसेनेने म्हटलंय। तर व्यंकय्या नायडूंना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नोटाबंदी मोहिमेअंतर्गत चलनातून बाद केलेल्या 500 आणि 1000 रुपयाच्या मूल्याच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी यापुढे कोणतीही संधी दिली जाणार नाही असं केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केलंय। या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी दिल्यास नोटाबंदीचा तसंच काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल असंही सरकारचं म्हणणं आहे। तब्बल 14 विरोधी पक्षांना एकत्र आणून रामनाथ कोविंद यांना टक्कर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फुटीमुळे निष्प्रभ ठरण्याची चिन्ह आहेत, कारण प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि महाराष्ट्रातले अनेक आमदार तसंच खासदारांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलंय। यात उत्तर प्रदेशातील सपाचे नेते आणि अखिलेश विरोधक शिवपाल यादव यांच्या गटाचा समावेश आहे। त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसच्या गटानेही ममतांचा आदेश डावलून थेट कोविंद यांच्या बाजूने आपलं वजन टाकलं, तर महाराष्ट्रामध्ये तुरुंगाची हवा खाणारे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनीही कोविंद यांनाच मतदान केलंय। विधिमंडळात 288 पैकी तब्बल 287 आमदारांनी आपला हक्क बजावला, तर बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर परदेशात असल्यामुळे ते मतदान करू शकले नाहीत। या ऐतिहासिक निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या आरोपात आर्थरोड जेलमध्ये असलेले राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही मतदान केलंय। त्यांना कोर्टाने 1 तासाची खास मुभा दिली होती। प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ यांना अँब्युलन्समधनं विधिमंडळ परिसरात आणण्यात आलं, तर रमेश कदम यांना पोलिसांच्या गाडीतनं मतदानासाठी आणण्यात आलं। त्यानंतर माध्यमांशी बोलताना कदम यांनी आपण भाजपलाच मतदान केलंय असं सांगितलं। पुण्यातले काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिलेच्या तक्रारीनंतर रोहित टिळक यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। पीडित महिला ही वकील आहे आणि रोहित टिळक यांनी लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या वकील महिलेने केलाय।
पीडित वकील महिला ही समुपदेशनाचं काम करते. गेल्या 10 वर्षांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी संदीप येवले यांच्याकडून देण्यात आलेले 40 लाख रुपये स्वीकारण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय. एसआरए बिल्डरकडून 1 कोटींची लाच देण्यात आलेली होती. त्यापैकी 40 लाखांची रक्कम येवले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. मुंबईतल्या एसआरए घोटाळ्याची गंभीर दखल घेण्यात आली असून लवकरच या प्रकरणी बैठक घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. इकडे हिंदू सरकार चित्रपटाच्या वादात आता काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी उडी घेतली आणि थेट काँग्रेसला घरचा आहेरच दिलाय. पुणे आणि नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मधुर भांडारकर यांच्या पत्रकार परिषदा उधळून लावल्या. त्यावर टीका करताना ही काँग्रेसची संस्कृती आहे का असा सवाल नितेश राणेंनी विचारला. हिंदू सरकारवरनं दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि काँग्रेस यांच्यामधला वाद दिवसेंदिवस चिघळतोय. तर हिंदू सरकार चित्रपटाच्या वादात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र काँग्रेसची बाजू सावरून घेतली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधातनं त्यांची भावना व्यक्त होत असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये भारतीय सेनेला 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. काल संध्याकाळी दक्षिण काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पाकिस्तानी AK-47, एक SLR, एक पिस्तूल अशी शस्त्र तिघांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी सलीम खानला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. महाराष्ट्र ATS आणि उत्तर प्रदेश ATSच्या संयुक्त कारवाईत सलीमला बेड्या ठोकण्यात आल्यात. सलीम हा मूळचा उत्तर प्रदेशच्या फतेहपूरचा आहे. त्याने पाकिस्तानच्या मुझफ्फराबादच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. लष्कर-ए-तोयबासाठी हेरगिरी करणाऱ्यांना सलीमकडनं आर्थिक रसद पुरवली जात होती. यंदाच्या पावसाळ्याने शेतकऱ्यांना दगा दिलाय आणि हे सर्व सरकारी हवामान खात्याचे प्रताप आहेत. त्यांनी पाऊस बक्कळ होणार म्हणून सांगितलं आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे हवामान खात्याची कार्यालयं जाळून टाका असं आवाहन सुकाणू समिती नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलं. चोरीचा माल लपवण्यासाठी चोरटे काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. नागपुरात चोरलेल्या दुचाकी चक्क पालिकेच्या मॅनहोलमध्ये लपवल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात दुचाकी चोरीच्या घटना घडतायत. त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली. मृत मुलाला न्याय मिळावा यासाठी उस्मानाबादमधील सुभद्रा शेळके गेल्या 5 दिवसांपासून उपोषण करतायत. उपोषणादरम्यान तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कसबे तडवळे गावातील सुरेश शेळके गावातीलच संतोष काटवडे याच्याकडे मजुरीचं काम करायचा. वारंवार मागूनही त्याला मजुरीचे पैसे देण्यात आले नव्हते. 6 नोव्हेंबर 2016ला रात्री उशिरा कामावर गेलेल्या संतोषचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून ही हत्या असल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केलाय. साईनगरी शिर्डीमध्ये भाविकांसाठी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिर्डीतल्या 15 ठिकाणी वायफाय सुविधा सुरू झाली आणि दररोज प्रत्येकाला 250 MB डेटा वापरता येईल. साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त आलेल्या या सुविधेचं उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमेरिकेतील सेंट लुईसमध्ये विचित्र प्रकारचा कार अपघात पाहायला मिळाला. या अपघातात एक 4-चाकी गाडी घराच्या छताच्या वर जाऊन अडकली. आधी ही गाडी घराच्या कोपऱ्यावर आदळली आणि त्यानंतर हवेत झेप घेऊन घराच्या छतावर अडकली. या अपघातात गाडीतला चालक जखमी झालाय आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चीनमधल्या शांघायमध्ये सोमवारी आकाशात इंद्रधनुष्य दिसून आलं. हे इंद्रधनुष्य सुमारे 100 मीटरपर्यंत सरळ रेषेत आकाशात पसरलेलं पाहायला मिळालं. हे इंद्रधनुष्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी लोकांनी देखील गर्दी केली होती. ध्रुवांवर काम करणाऱ्या 2 गाईड्सने अंटार्क्टिका खंडावर लग्न करण्याचा आगळा वेगळा विक्रम नोंदवलाय. टॉम सिल्वेस्टर आणि जुली बॉम्ब यांचा अंटार्क्टिका खंडावरील एडलेड आयलंडवर विवाह सोहळा पार पडला. यावेळी तिथे उणे 9 अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान होतं. जुली आणि टॉम गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अंटार्क्टिका हे जगातलं सर्वात सुंदर ठिकाण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लग्नासाठी दुसरी सुंदर जागा असूच शकत नाही असं या जोडप्याचं म्हणणं आहे. आपला विवाह छोटेखानी असावा अशी या जोडप्याची इच्छा असल्यानं रिसर्च स्टेशनवर 20 लोक या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या जग्गा जासूसने पहिल्या 3 दिवसात 33 कोटी 17 लाखांची कमाई केली आहे. जवळपास 1800 स्क्रीन्समध्ये हा सिनेमा रिलीज झालाय. सिनेमाचा एकंदर आवाका आणि त्याचं बजेट याचा विचार करता ही कमाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. जग्गा जासूसचा केवळ खर्च वसूल करायचा असेल तर किमान 100 कोटींची कमाई चित्रपटाला करावी लागेल. कहाणी फेम दिग्दर्शक सुजॉय घोष आता छोट्या पडद्यासाठी 3 शॉर्ट फिल्म्सची निर्मिती करतोय. तिथल्या पहिल्या फिल्मचं शूटिंग पूर्ण झालंय. मिरची मालिनी असं या फिल्मचं नाव आहे आणि तो थ्रिलरपट आहे. पिकू आणि फितूर सिनेमा झळकलेला अक्षय ओबेरॉय यात मुख्य भूमिकेत आहे. मराठी सिनेमाला नवं बळ देण्याचं श्रेय श्वास या सिनेमाला जातं. याच सिनेमाचे दिग्दर्शक संदीप सावंत तब्बल 12 वर्षांनी कमबॅक करतायत. संदीप सावंत नवीन सिनेमा घेऊन येतात आणि त्याचं नाव आहे नदी वाहते.
हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकतीच ही घोषणा केली. अल्लाद्दीन आणि त्याच्या जादूच्या दिव्याची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकतोय. हीच गोष्ट आता रुपेरी पडद्यावर येते. हॉलिवूडची आघाडीची कंपनी डिझनी फिल्म्स अल्लाद्दीनची निर्मिती करते. यातल्या कलाकारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. अल्लाद्दीनच्या भूमिकेसाठी मेना मसूद याची तर जास्मिनच्या भूमिकेसाठी नियोमी स्कॉट या अभिनेत्रीची निवड झाली आहे. जीनच्या भूमिकेसाठी विल स्मिथचं नाव अगोदरच नक्की झालं होतं. जब हॅरी मेट सेजल सिनेमाच्या रिलीजसाठी किंग खानने आखाती देशांना प्राधान्य दिले आणि हा सिनेमा दुबई आणि आखाती देशात 3 ऑगस्टला रिलीज होईल तर भारतात 4 ऑगस्टला. शाहरुखने त्याच्या ट्विटरवरनं ही माहिती दिली. आखाती देशांमधली त्याची लोकप्रियता पाहता किंग खानने हा निर्णय घेतलाय. सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेलं अमर फोटो स्टुडिओ हे नाटक लवकरच परदेशवारी करणार आहे. 15 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता दुबईत या नाटकाचा प्रयोग होईल. दुबईच्या इंडियन इंटरनॅशनल स्कूल ऑडिटोरियममध्ये हे नाटक प्रेक्षकांना बघता येणार आहे. विराट आणि अनुष्का लव्ह बर्ड सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. नुकतीच या दोघांनी न्यूयॉर्कमधल्या काही ठिकाणांना भेट दिली आहे. या भटकंतीचे खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या कंगना राणावतची आयफा अवॉर्डमध्ये चांगलीच फिरकी घेण्यात आली. सैफ अली खान आणि करण जोहर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. यावेळी करण जोहर, सैफ अली खान आणि मंचावर अवॉर्ड घ्यायला आलेल्या वरुण धवन यांनी आमच्या पालकांमुळेच इंडस्ट्रीत आलो आहोत असं म्हणत कंगना राणावतला टोमणा मारला. यावेळी वरुणने बोले चुडिया बोले कंगना या गाण्याची करणला मुद्दाम आठवण करून दिली आणि कार्यक्रमात हशा पिकला. यंदाचा आयफा अवॉर्ड खूपच रटाळ होता असं वक्तव्य केलंय ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने. एका मुलाखतीत प्रियांकाने यंदाच्या आयफाला बोरिंग असल्याचं म्हटलंय. प्रियांकाच्या वक्तव्याला नेटिझन्सनी देखील सहमती दर्शवली.